मैदानात उद्धव ठाकरेंना शिंदेंनी आणखी एक धक्का दिलाय। माजी आमदार राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज दुपारी ठाण्यामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रवेशाचं स्वागत केलंय, मात्र स्थानिक शिवसैनिकांनी या प्रवेशाला थेट विरोध केलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। राजन, इकडे मुंबईमध्ये जरी नेते स्वागत करत असतील साळवींच्या पक्षप्रवेशाचं, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण आहे? आगामी निवडणुकांचा फटका कदाचित त्याला बसू शकतो। नक्कीच रिद्धी, पाहिलं तर आता राजन साळवी जे आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये दुपारी ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत। परंतु असं जरी असलं तरी पण लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामधील जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना गेल्या काही अनेक दिवसांपासून म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजन साळवींच्या माध्यमातून काही मनस्तापाला देखील सामोरं जावं लागलं आणि त्यांना किरण सामंत यांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे, आणि त्यानंतरच त्या ठिकाणी त्यांचा शिवसेनेचा प्रवेश हा झाला पाहिजे, असं कुठेतरी त्यांची एकंदरीत मागणी होताना दिसते आहे। त्याचबरोबर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याच्या या ठिकाणी वावड्या उठवत होत्या, पण अचानकपणे आता त्या शिंदेच्या शिवसेनेत गेल्यामुळे कार्यकर्ते पण आता कुठेतरी चलबिचल झालेले आहेत। परंतु जर पक्ष नेतृत्व जी काही भूमिका घेईल ती देखील आम्हाला मान्य असेल, असे देखील कार्यकर्त्यांचं या ठिकाणी म्हणणं आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसून येत आहे। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी राजन। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे, आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत। रोज पक्षप्रवेश सुरू आहे। तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे कोकणात। तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे। राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्फ भैयाजी सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे। कारण आमचे शहर प्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत, मानहानी कारक शब्द ऐकण्यापर्यंत फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। ह्याचं कुठेतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे, त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे।